आज आपण भेंड्याची आमटी, भेंड्याचा सार करणार आहोत। चला तर मग बघू। आपण पहिले आता भेंडी कापून घेऊ। भेंड्याची टोकं आपल्याला काढून टाकायची आहेत। भेंड्याचे असे मोठे मोठे तुकडे करायचे। भेंडं किडकं आहे की नाही ते बघून घ्यायचं आहे। आमच्या कोकणामध्ये, मालवणामध्ये भेंड्याची आमटी म्हणजे मालवण्यांचं भन्नाट सार आहे ते। श्रावण स्पेशल सार आहे भेंड्याचं सार। एवढी भेंडी आमटीसाठी आपल्याला पुरे आहेत एका टायमासाठी। तुम्हाला जर जास्त भेंडी आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता। इथे थोडासा आपल्याला वाटपामध्ये टोमॅटो घ्यायचा आहे। भेंड्याच्या आमटीसाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं घ्यायचं आहे बघा, ओलं खोबरं घ्यायचं आहे, थोडासा कांदा घ्यायचा आहे, लसूण, धने घ्यायला, टोमॅटो टाकायचं आहे। आता यामध्ये 2 लाल मिरच्या पण टाकायच्या आहेत। वाटण आपलं रेडी आहे। हे बघा, 2 किंवा 3 लाल मिरच्या टाकायच्या आहेत। कढईत आपण आता तेल टाकायचं आहे। कढईत आपण 1 चमचा राई टाकायची आहे। त्यानंतर जिरं टाकायचं आहे, कढीपत्ता, थोडंसं चवीपुरती हिंग पण टाकायचं। हिंगाने चव चांगली येते। भेंडी टाकायची आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे। तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका। भेंडी चांगली परतून घ्यायची आहे मीठ टाकून। हे बघा, त्यात थोडीशी कोकमं टाकायची आहे। तुम्ही चिंच सुद्धा टाकलं तरी चालेल, काहीच हरकत नाही। भेंडी चांगली भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा चिकटपणा निघून गेला पाहिजे, अशा प्रमाणे ती भाजून घ्यायची। त्यानंतर त्यात थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे चिकटपणा निघून जातो। भेंड्याचा चिकटपणा चांगला निघून जातो। आपला होता थोडासा आणि मसाला, तोही आपल्याला त्या भेंड्यांमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण टाकायचं आहे। बघा किती कलर सुंदर दिसतंय बघा। तुम्हाला जसं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही मसाला टाका। वाटण टाकायचं आहे, चांगलं ढवळायचं आहे। तुम्हाला जर हवं तर तुम्ही त्रिफळं सुद्धा टाकू शकता 2 वाटणात। मी तुम्हाला दाखवली नाही आहेत, पण मी त्रिफळं मी टाकली आहेत। जसं आपण मच्छीचं सार करतो त्याप्रमाणेच आपल्याला हे सार करायचं आहे। मग अशी मीठ टाकलं होतं, पुन्हा आपण याला थोडंसं मीठ टाकूया। अशी आपल्याला कोथिंबीर गार्निशिंग करायची। बघा किती घट्ट सार झालाय। हे चपाती बरोबर, भाताबरोबर खूप सुंदर लागतं। भेंड्याचं सार तयार आहे बघा। साईडला व्यवस्थितपणे घट्ट पण आलेला आहे बघा डाळीला। आता ह्याला थोडासा कड यायला द्यायचा। खूप सुंदर झालेला आहे हे बघा। भेंड्याच्या आमटीला पूर्ण कड आलेला आहे बघा, दिसतंय तुम्हाला? वासही खूप सुंदर सुटला आहे। चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। बाय।